साहेब राडा होणार, पोरं नाही ऐकणार. हे वाक्य ऐकलं की पोरं काहीतरी राडा करणार असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसून येतं. आणि हेच चित्र आता दिल्लीत दिसून येतंय. आणि त्याचं कारण म्हणजे अभिजित दिपके. आज अख्ख्या भारतातली तरुणाई त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. काही आठवड्यांपूर्वी सोशल मीडियावर एक चळवळ उभी झाली. ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. सुरुवातीला लोकांनी या पार्टीला गमतीत घेतलं. पण त्यानंतर ह्या चळवळीला मिळणारा लाखो तरुणांचा प्रतिसाद बघून ही गंमत डिजिटल आंदोलनात बदलायला लागली. आणि त्यानंतर हे आंदोलन हळूहळू चळवळीत बदललं. त्यात आता ही चळवळ थेट दिल्लीच्या जंतर मंतर पर्यंत येऊन धडकली. देशभरातील लाखो तरुण हे परीक्षा घोटाळे, पेपर फुटी, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर संताप व्यक्त करण्यासाठी या आंदोलनात उतरलेले दिसून येत आहेत. सोशल मीडियावर सुरू झालेला हा आवाज इतका मोठा झालाय की अमेरिकेत असलेले अभिजित दिपके आता स्वतः भारतात परतले आहेत आणि त्यांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे आजचं दिल्लीतलं आंदोलनाचं चित्र कोणतं रूप घेईल हे सांगता येत नाहीये. म्हणूनच आज अभिजित दिपके यांच्या आगमनानंतर दिल्लीत काय घडतंय, या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत आणि अभिजित दिपके यांनी तरुणांना काय आवाहन केले, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, सध्या दिल्लीतील जंतर मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली आणि आंदोलनाचा केंद्रबिंदू शिक्षण व्यवस्था, परीक्षा घोटाळे, पेपर फुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहेत. या संपूर्ण आंदोलनामागे असलेलं नाव म्हणजे अभिजित दिपके. गेल्या काही आठवड्यात सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्या या चळवळीचे संस्थापक अभिजित दिपके हे अमेरिकेतून थेट दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या भारतात येण्यापूर्वीच हजारो तरुणांमध्ये ऑलरेडी या आंदोलनाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये कॉकरोच जनता पार्टीची पहिली अधिकृत पत्रकार परिषद पार पडली आणि त्याकडे देशभरातील तरुणांचं लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेत सीजेपीने आपल्या 3 प्रमुख प्रवक्त्यांची घोषणा केली होती. त्यात तपास पत्रकार सौरव दास यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर राजकीय संशोधक आणि चित्रपट निर्माती विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांच्यावरही पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सौरव दास यांनी सांगितलं की सीजेपीचं आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित आहे आणि त्यांनी केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांशी संवाद साधण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलं. त्याचवेळी त्यांनी देशभरातील तरुणांना एक खुलं आवाहन केलं की पक्षाचे झेंडे, बॅनर किंवा राजकीय ओळखी बाजूला ठेवून विद्यार्थी आणि युवक म्हणून जंतर मंतर आंदोलनात सहभागी व्हावं आणि या आंदोलनाचा उद्देश एज्युकेशन सिस्टीम मधल्या त्रुटी, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर स्वतः दिपके यांनी जंतर मंतर इथं शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मंडळी, या आंदोलनाची सगळ्यात मोठी मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सीजेपीचा आरोप हा आहे की देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि शालेय परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे नीट आणि इतर परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी सीजेपी कडून केली जाते. पण मंडळी, दिल्लीमध्ये आंदोलनासाठी ही परवानगी मिळाली कशी, हा प्रश्न अनेकांना पडला होता. सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी कोणताही अधिकृत अर्ज मिळाला नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळेल की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र अभिजित दिपके यांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर जंतर मंतर येथे आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अटींसह परवानगी दिली आणि आंदोलन अधिकृतपणे सुरू होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. मंडळी, परवानगी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी लगेचच सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवली. जंतर मंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही रस्त्यांवर बॅरिकेडिंग लावण्यात आले. विमानतळापासून आंदोलन स्थळापर्यंत हालचालींवर देखरेख ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं सांगितलं जाते. मंडळी, अभिजित दिपके यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुणांना विशेष आवाहन केले. त्यांनी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण ठेवण्याचं सांगितलंय. त्यासोबत सहभागी होणाऱ्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून आवाज उठवावा, भारताचा तिरंगा ध्वज आणि पुस्तक सोबत आणावं, कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडू नये आणि कोणत्याही उचकावणीला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन दिपके यांच्याकडून करण्यात आले. तसेच एका टप्प्यावर त्यांनी समर्थकांना दिल्ली विमानतळावर गर्दी करू नये असंही सांगितलं होतं, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याचबरोबर मंडळी, या आंदोलनाला कोण कोण उपस्थित राहणार याबाबतही मोठी उत्सुकता आहे. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी विविध राजकीय विचारांच्या लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं खुलं आमंत्रण दिलं होतं.
काही सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारे अनेक गट या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये सोनम वांगचुक, अंजली भारद्वाज हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर प्रकाश राज, अनुराग कश्यप, अतुल कुलकर्णी, कुणाल कामरा, कोंकणा सेन शर्मा, फतिमा सना शेख, दिया मिर्झा आणि ईशा गुप्ता यासारखे सेलिब्रिटी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं चित्र आता माध्यमांमध्ये दिसून येतंय. पण म्हणजे आता दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय या प्रश्नाकडे येऊया. याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर हे फक्त एक आंदोलन राहिलेलं नाहीये, तर सोशल मीडियावर सुरू झालेली एक मोहीम प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसतंय. त्यात गेल्या काही आठवड्यात या चळवळीने लाखो तरुणांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यामुळं सीजेपीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात तरुणाई हजेरी लावताना दिसते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, कोचिंग क्लासशी संबंधित नागरिक दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. आणि याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नवी दिल्ली जिल्ह्याची 12 झोनमध्ये विभागणी करण्यात आली. संसद मार्ग, जंतर मंतर आणि संवेदनशील भागात 2000हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. एकूणच पाहता आज दिल्लीतील जंतर मंतर इथं होणारं आंदोलन हे सोशल मीडिया आंदोलनावरून प्रत्यक्ष मैदानात उतरण्यासाठीचा महत्वाचा टप्पा मानला जातोय. अभिजित दिपके यांचं भारतातलं आगमन, शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर केंद्रित अजेंडा आणि दिल्ली पोलिसांची वाढलेली सुरक्षा व्यवस्था आणि देशभरातील तरुणांचं लक्ष या सर्व गोष्टींमुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय. पुढील काही तासात या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि सरकार किंवा प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बाकी मंडळी, सीजेपीच्या आंदोलनाला तुम्ही कशा पद्धतीने पाठिंबा दर्शवताय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष वारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.